स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू समाज संघटित करण्यासाठी केवळ विचार मांडले नाहीत तर प्रत्यक्ष कृतीतून समरसतेचा मार्ग दाखवला असे ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक व सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत पाठक यांनी म्हटले। ग्राहक पेठेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मसमर्पण दिनानिमित्त सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। ग्राहक पेठेच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमाला नगरसेवक राघवेंद्र उर्फ बापू मानकर उपस्थित होते। सूर्यकांत पाठक म्हणाले, 1931 मध्ये रत्नागिरी येथे पतितपावन मंदिर सर्व हिंदूंना खुले करण्यात आले। त्यामध्ये सावरकरांच्या प्रेरणेने व बागोजी यांच्या आर्थिक पाठिंब्यामुळे हे मंदिर उभे राहिले असे सांगत विविध प्रकारचे सावरकरांचे कार्य त्यांनी उपस्थितांसमोर उलगडले। राघवेंद्र मानकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेले देव देश धर्मासाठीचे कार्य महान असल्याचे सांगितले। स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल म्हणजे आपण बोलणं म्हणजे मला असं वाटतं की त्यांचं जे कार्य महान कार्य जे आहे देव देश धर्म सर्व सगळ्यासाठी त्याच्यामधलं एक पाऊल जरी माझ्यासारखा एक कार्यकर्ता टाकू शकला तरी मी माझं भाग्य या ठिकाणी समजतो। आणि सरांनी तर खरं आत्ता जे काही सांगितलं की अशा पद्धतीने माझं काम चालतं आणि माझं ऑफिस असेल माझं म्हणजे जे कौतुक सरांनी केलं तर अनेक ठिकाणी कार्यक्रम होत आहेत आणि त्या पद्धतीने सरांनी आत्ता कौतुक केलं तर तेवढीच माझी कामाची पण जबाबदारी त्या पद्धतीने अधिक वाढते माझी कामाची जबाबदारी। या ठिकाणी महिला भगिनी खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने संस्थेचं काम अनेक वर्षापासून सरांच्या मार्गदर्शनाखाली चालतं। तर आपलं पण पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून जे काही समस्या असतील तर आपण पण मला म्हणजे मार्गदर्शन करा की जे काही सूचना आपण करतात त्या पद्धतीने आपला प्रभाग असेल शहरातच अजून जे काही विषय असतील महानगरपालिकेचे असतील आपल्या सर्व महिला भगिनींचे विषय असतील। माझं 24चा संपर्क कार्यालय निंबाळकर तालमीच्या बाजूला आहे तर नक्कीच आपण मला सांगा, मी तुमचा भाऊ म्हणून कायम त्या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध असेल।